चटपटीत आणि झणझणीत असं जेवण आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर त्यासाठी सर्वात अगोदर काही खडे गरम मसाले जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता मसाला त्यासाठीचा आपण घरीच तयार करणार आहोत. तर त्यासाठी येथे 2 तमालपत्र, थोडीशी दालचिनी, लाल मिरची आणि स्टारफूल, हिरवी वेलची, लवंग, काळी मिरी आणि काळी वेलची भाजून घ्यायची आहे. आता ही व्यवस्थित भाजली की यामध्ये जिरे, सौंफ आणि धने टाकून घ्यायचे आहे. आता हे सर्व भाजलं की यामध्येच आपण खसखस टाकून ती सुद्धा भाजून घ्यायची आहे. आता हे सर्व व्यवस्थित भाजलं की सर्व थोडं थोडं करून काढून घ्यायचं आहे. अर्धा चमचा तेल टाकून त्यामध्ये सुकं खोबरं सुद्धा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता सुकं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे. सर्व मसाले थंड व्हायला ठेवायचे आहे. आता त्याच कढईमध्ये आपण 2 कांदे, लसूण आणि आलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान असं गोल्डन कलर येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा थंड करायला ठेवून द्यायचं आहे. आता हे गरम मसाले जे थंड झालेले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि याची छान अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे. आता पनीरसाठीचा आपला मसाला तयार आहे. त्याच भांड्यामध्ये कांदा, लसूण आणि आल्याचं मिश्रणसुद्धा बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पेस्टसुद्धा तयार झालेली आहे. साईडला ठेवून द्यायचं आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल आणि 1 चमचा बटर टाकून यामध्ये अर्धी वाटी काजू टाकून घ्यायचे आहे. गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. काजू काढून झाले की यामध्येच आपण पनीरही टाकून घ्यायचं आहे आणि पनीरसुद्धा गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आलटून पालटून घ्यायचं आहे आणि लगेचच हे फ्राय झालं की थोडं थोडं करून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर छान याला गोल्डन कलर आलेला आपल्याला दिसत असेल, म्हणजेच आपलं पनीर छान असं भाजून झालेलं आहे. आता त्याच कढईमध्ये थोडंसं बटर आणि तेल टाकून आपल्याला जी कांदा आणि लसणाची पेस्ट आहे ती टाकून तेल सुटेपर्यंत फ्राय करायची आहे. तेल सुटायला लागलं की त्यामध्येच 3 ते 4 चमचे तयार केलेला गरम मसाला जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद, थोडंसं लाल तिखट आवडीप्रमाणे टाकून घ्यायचं आहे. हे सुद्धा मिक्स करायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये किचन किंग मसाला थोडासा टाकून घ्यायचा आहे. आता ग्रेव्ही बॅलन्स करण्यासाठी येथे 2 ते 3 चमचे दही टाकून घ्यायचं आहे. दहीसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. दही मिक्स झालं की गरम पाणी टाकून लगेचच पाण्याला उकळी आली की आपल्याला पनीर आणि काजू टाकून घ्यायचे आहे. वरतून बारीक चॉप केलेली कोथिंबीर छान असं घट्ट होऊ द्यायचं आहे. तयार आहे आपला झणझणीत आणि चमचमीत पनीर सावजी मसाला. नक्की ट्राय करा.